बर. ठीक आहे. आपण मागच्या इतिहासाच्या तासाला जो आहे तो कोणता पाठ आपण अभ्यासलेला होता? कोण सांगतंय? मागच्या तासाला आपण कोणता पाठ जो आहे तो अभ्यासलेला होता? सर स्वातंत्र्य कोणता होता कोणी सांगेल? सर स्वातंत्र्य प्राप्ती. बरोबर. पाठ क्रमांक 12 स्वातंत्र्य प्राप्ती. स्वातंत्र्य प्राप्ती. हा. आता आपण पुढे जो आहे पुढचा जो पाठ आहे तर तो आपण अभ्यासणार आहोत. त्या पाठाचं नाव काय आहे? बऱ्याच जणांचं झालेलं आहे. इतिहासाचा बराच जो पार्ट आहे तर तुमचा बऱ्याच जणांचा झालेला असेल. बरोबर. काय बरं काय नाव आहे त्या पाठाचं? स्वातंत्र्य लढ्याची परिपूर्ती. स्वातंत्र्य स्वातंत्र्य लढ्याची परिपूर्ती. परिपूर्ती. पुरी नाही, परिपूर्ती. काय बरं म्हणजे काय थोडक्यात? काय सांगता येईल? स्वातंत्र्य लढ्याची परिपूर्ती म्हणजे काय? काय सांगता येईल त्याबाबत? ज्यांचा हा पाठ जो आहे झालेला आहे त्यांच्यासाठी प्रश्न आहे, किंवा त्यांनी थोडा अभ्यासलेला असेल किंवा याची माहिती पाहिलेली आहे त्यांच्यासाठी. स्वातंत्र्य लढ्याची परिपूर्ती म्हणजे काय? भारताच्या एकीकरणाचा ऐतिहासिक प्रवास दिलेला आहे 1947 ते 1961 चा जो आहे तो हा एकंदरीत पूर्ण प्रवास आहे. काय सांगता येईल मग? स्वातंत्र्य लढ्याची परिपूर्ती म्हणजे काय? स्वातंत्र्य झाला तरी स्वातंत्र्य लढा अद्याप संपलेला नव्हता. भारतात अनेक संस्थाने होती. संस्थानांना भारत सामील होण्याचा किंवा स्वतंत्र राहण्याचा हक्क मिळालेला होता. त्यामुळे अखंड भारताचे राष्ट्रीय सभेचे स्वप्न अपुरे राहिले होते. संस्थाने स्वातंत्र्य केल्यामुळे भारताचे अनेक तुकडे पडणार होते. पोर्तुगीज आणि त्यांची भारतातील काही भागांवरील सत्ता सोडून दिलेली नव्हती. पण हे प्रश्न भारताने खंबीरपणे सोडवले. याची माहिती आपण या पाठात घेऊ. बरोबर. तर मागच्या तासाला आपण जी भारताला जे स्वातंत्र्य मिळालं होतं की 15 ऑगस्ट 1947 रोजी आणि 14 ऑगस्टला भारत पाकिस्तान आणि 15 ऑगस्टला भारत अशा दोन राष्ट्रांची निर्मिती झाली आणि ते दोन्ही राष्ट्र स्वतंत्र जे आहेत ते निर्माण झाले. परंतु काही समस्या म्हणजे ब्रिटिशांचं राज्य जे आहे ते जवळपास संपुष्टात आलं आणि एक प्रकारे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावर मध्यरात्री 15 ऑगस्ट च्या मध्यरात्री जे आहे तो तिरंगा जो आहे तो फडकवलेला आहे आणि तेव्हापासून भारताला स्वातंत्र्य मिळालं. पण काय झालं की भारतामध्ये पूर्ण अशी संस्थानं होती. मग हैदराबाद संस्थान असेल, सातारा संस्थान असेल, अशी विविध प्रकारची जी संस्थानं होती. म्हणजे देशामध्ये प्रत्येक आता जसं आपला महाराष्ट्र राज्य आहे तर महाराष्ट्र प्रत्येक हे जे आपण पाहतो की राष्ट्र आहेत किंवा जिल्हे आहेत महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे, तर त्याचा एक स्वतंत्र असा कारभार जो आहे तो राजा किंवा संस्थान पाहायचं त्याचा. आणि इतर ते जे सरकार स्थापन त्याचा कुठेतरी जो आहे तो अधिकार नव्हता. आणि म्हणून भारत सरकार जेव्हा स्थापन झालं तर त्यांनी सांगितलं की हे संस्थान सर्व भारतामध्ये जो आहे ते विलीन करा आणि एक संपूर्ण हिंदुस्थान, संपूर्ण भारत देश हा स्वतंत्र एक राष्ट्र म्हणून काय करता येईल, उदयास येईल आणि चांगल्या प्रकारे राज्यकारभार पाहता येईल. परंतु बरेच असे जे संस्थान आहेत तर ते जे आहेत हैदराबाद असेल, सातारा असेल, आपण कोल्हापूर असेल, विविध प्रकारचे जे भारतामध्ये जे आहेत जी संस्थानं होती तर काही संस्थानं जी आहेत आपण गोव्याचं पोर्तुगीज संस्थान म्हणतो आपण बऱ्याच वेळा गोवा या त्या साईडला सुद्धा. तर ती जी संस्थानं होते तर ते राजा वगैरे जे आहेत तर ते कुठल्याही स्वरूपाचे जे आहेत एक प्रकारे
भारतामध्ये विलीन करण्यास जे आहे ते सहजासहजी तयार नव्हते. आणि मग हा जो घटनाक्रम आहे पूर्ण आपण या पाठात जो आहे तो आज अभ्यासणार आहोत. मग अखंड भारतासमोर आव्हानं काय होती? तर भारत स्वतंत्र झाला, पण स्वातंत्र्य लढ्यात पूर्ण झाला नव्हता. देशात 600हून अधिक लहान मोठी संस्थानं, म्हणजे आपल्याला किती घटक राज्य किती आहेत पूर्ण भारतामध्ये? कोण सांगतंय? सर भारतामध्ये किती किती 28 28 घटक 29 राज्य आहे. आणि केंद्रशासित प्रदेश किती आहेत? सर 7 7 7 हा, तर 7 हे जे केंद्रशासित प्रदेश आहे आणि 28 घटक राज्य असा मिळून जो आहे तो आत्ताचा आहे. पण या भारतामध्ये जेव्हा स्वतंत्र झालं तर तेव्हा 600हून अधिक लहान मोठी संस्थानं होती. आणि मग हे खूप मोठं जे आव्हान जे आहे, तर जेव्हा राष्ट्र तयार झालं, जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं, भारत राष्ट्र झाला, परंतु हे लहान मोठी 600हून जास्त संस्थानं जी आहेत ती भारतामध्ये होती. आणि म्हणून यांना सामील करून घेण्यासाठी खूप मोठे परिश्रम जे आहेत ती घ्यावे लागले आहेत. आणि मग हा सगळा जो लढा आहे तो आपण आजच्या पाठामध्ये पाहणार आहोत. तो काय? मग संस्थानांना भारतात सामील होण्याचा किंवा स्वतंत्र राहण्याचा अधिकार मिळाला होता, ज्यामुळे भारताचे तुकडे पडण्याची भीती एक प्रकारे होती. आपण पाहतो हे संस्थान आहेत सगळे, जसे तुम्ही या नकाशावर पाहता की प्रजामंडळ काय आहे? संस्थानातील प्रजाच्या हितेसाठी आणि राजकीय अधिकाऱ्यांसाठी काम करणाऱ्या जनसंघटना ज्या होत्या. 1927 मध्ये अखिल भारतीय प्रजा परिषद ही स्थापन झालेली आहे. प्रजा परिषद म्हणजे काय? 1927 जी आहे ती स्थापन झालेली आहे. त्या प्रजेच्या हितासाठी, राजकीय अधिकारांसाठी काम करणारी जनसंघटना ही जी आहे ती अखिल भारतीय परिषद, प्रजा परिषद जी आहे ती 1927 साली स्थापन झालेली आहे. पुढे आता ज्यांना पोलादी पुरुष म्हटलं जातं, सरदार वल्लभभाई पटेल जे भारताचे जे आहे ते गृहमंत्री होते. आणि एक पोलादी पुरुष म्हणून त्यांचं जे आहे ते आजही आपण इतिहासामध्ये पाहतो, तर त्यांचं नाव घेतलं जातं. अत्यंत मुत्सद्दीपणाने त्यांनी जे आहे तो हा प्रश्न जो आहे तो हाताळलेला होता. सामीलनामा त्यांनी मग हे केला की त्यांनी संस्थानिकांना विश्वासात घेऊन सर्वांना मान्य होईल अशा सामीलनामा, इन्स्ट्रक्शन ऑफ असेशन तयार केले. मग एक प्रकारची नियमावली साधारणतः की सर्व तुमचे जे प्रश्न आहेत, केंद्र सरकारचे जे प्रश्न आहेत, ते त्यांच्याची सामोपचाराने चर्चा घडवून त्यांना विश्वासात घेऊन जे आहे ते या सर्व गोष्टी मान्य केलेल्या होत्या. भारतात सामील होणे हे किती हिताचे आहे, की तुम्ही भारत सरकारमध्ये या राष्ट्रामध्ये सामील होणं हे किती महत्वाचं आहे, हे त्यांना जे आहे ते संस्थानांना त्यांनी पटवून दिलेले आहे. त्यांच्या खंबीर भूमिकेमुळे बहुतेक सर्व संस्थानं जे आहे ते भारतामध्ये विलीन झालेले आपल्याला पाहायला मिळतं. तर अशा त्यांची कामगिरी जी आहे ती खूप महत्वाची मानली जाते. यावरच आपण एक थोडासा छोटासा आढावा घेणारा जो व्हिडिओ आहे तो थोडक्यात पाहूया. इयत्ता 8वी, विषय इतिहास, धडा 13वा, स्वातंत्र्य लढ्याची परिपूर्ती. प्रस्तावना. मुलांनो, 15 ऑगस्ट 1940 भारताचा स्वातंत्र्य लढा अजूनही संपलेला नव्हता. 18 जुलै 1947च्या भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार भारतात असलेल्या अनेक संस्थानांना त्यात सामील होण्याचा किंवा स्वतंत्र राहण्याचा हक्क मिळालेला होता. त्यामुळे अखंड भारताचे राष्ट्रीय सभेचे स्वप्न अपुरे राहिले होते. संस्थाने स्वतंत्र राहिल्यामुळे भारताचे अनेक तुकडे पडणार होते. इंग्रज जरी भारतातील आपली सत्ता सोडून गेले असले तरी पोर्तुगीज आणि फ्रेंच या परकीय सत्तांनी भारतातील काही भागांवरील सत्ता सोडून दिलेली नव्हती. हे आणि दुसरे अनेक प्रश्न भारतापुढे उभे होते. हे प्रश्न कसे सोडवले गेले त्याची माहिती आपण या पाठात घेणार आहोत. संस्थानांचे भारतात विलीनीकरण. मुलांनो, विलीनीकरण म्हणजे सामील होणे.
भारतातील विविध संस्थाने स्वतंत्र भारतात कशा प्रकारे सामील झाली त्याची माहिती इथे आपण घेणार आहोत. आपल्याला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारतात लहान मोठी अशी 600च्या वर संस्थाने होती. 1920 ते 1922 या दरम्यान गांधीजींनी देशात असहकार आंदोलने केली. या असहकार आंदोलनांच्या प्रभावामुळे भारतातील संस्थानांमध्ये राजकीय जागृतीला सुरुवात झाली. संस्थानांमध्ये प्रजामंडळे स्थापन होऊ लागली. प्रजामंडळे म्हणजे संस्थानातील प्रजेच्या हितासाठी त्यांना राजकीय अधिकार मिळावेत यासाठी काम करणाऱ्या जनसंघटना होत्या. 1927 मध्ये भारतातील अशा विविध संस्थानांमधील प्रजामंडळांची मिळून संपूर्ण देशासाठी एक अखिल भारतीय प्रजा स्थापन करण्यात आली. त्याचा परिणाम असा झाला की संस्थानांमधील विविध चळवळींना चालना मिळाली. भारत स्वतंत्र झाल्यावर या संस्थानांना भारतात सामील करून घेणे खूप गरजेचे होते. त्यासाठी त्यावेळचे भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी मोठी कामगिरी बजावली. त्यांनी अतिशय चातुर्याने आणि हुशारीने समस्येतून प्रश्नावर मार्ग काढला. त्यांनी संस्थानिकांना विश्वासात घेऊन सर्वांना मान्य होईल असा सामीलनामा तयार केला. भारतात सामील होणे संस्थानिकांच्या कसे हिताचे आहे हे सरदार पटेलांनी संस्थानिकांना पटवून दिले. त्यांनी संस्थानिकांना भारतात सामील होण्याचे आवाहन केले. काळाची पावले ओळखून बहुसंख्य संस्थाने भारतीय संघराज्यात विलीन झाली. मात्र जुनागड, हैदराबाद आणि काश्मीर ही संस्थाने सहजासहजी विलीन होण्यास तयार झाली नाहीत. असे काही विविध संस्थान आहे की ज्यांचं सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते सरदार वल्लभभाई पटेल यांनी पटवून दिले आणि बरेच संस्थानं जी आहेत तर काय झाली ती भारतामध्ये जी आहेत ती विलीन झालेली आपल्याला पाहायला मिळतात. मग त्यामध्ये काही असे संस्थान होती की हैदराबाद असेल, जुनागड संस्थान असेल, हे मात्र त्यामध्ये जे आहे ते सामील झालेले नव्हते आणि म्हणून त्यासाठी जो आहे तो मोठा संघर्ष जे आहे तो करावा लागलेला आहे. विलीनीकरण. गुजरातच्या सौराष्ट्रातील जुनागड हे एक संस्थान होते. ते भारतात सामील व्हायचे होते. जुनागडचा नवाब मात्र पाकिस्तानात सामील होण्याच्या विचारात होता. प्रजेने त्याच्या निर्णयाला विरोध केला. प्रजेचा विरोध पाहून नवाब पाकिस्तानात निघून गेला. त्यानंतर 20 फेब्रुवारी 1948 रोजी जनमताच्या कौलानुसार भारत सरकारने जुनागड संस्थान भारतात विलीन केले. हैदराबाद मुक्ती संग्राम. हैदराबाद हे भारतातील सर्वात मोठे संस्थान होते. त्यामध्ये तेलुगू, कन्नड, मराठी हे भाषक प्रांत होते. त्या ठिकाणी निजामाची एकतंत्री व एकहाती सत्ता होती. तिथे नागरी व राजकीय हक्कांचा अभाव होता. आपले हक्क मिळवण्यासाठी हैदराबाद संस्थानातील जनतेने तेलंगण भागात आंध्र परिषद, मराठवाडा भागात महाराष्ट्र परिषद आणि कर्नाटक भागात कर्नाटक परिषद या संस्था स्थापन केल्या. पुढे जनतेच्या मूलभूत हक्कांसाठी एखादी सर्वसमावेशक अशी राजकीय संघटना निर्माण करण्याची आवश्यकता वाटू लागली. त्यातूनच हैदराबाद संस्थानात दिनांक 29 जून 1938 रोजी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना झाली. निजाम सरकारने हैदराबाद स्टेट काँग्रेसवर 7 सप्टेंबर 1938 रोजी बंदी घातली. हैदराबाद स्टेट काँग्रेसला मान्यता मिळवण्यासाठी लोकशाही हक्कांसाठी लढा सुरू झाला. या लढ्याचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ या झुंजार सेनानीने केले. त्यांना नारायण रेड्डी, सिराज उल हसन तिर्मिजी यांची साथ लाभली. पी.व्ही. नरसिंहराव व गोविंदभाई श्रॉफ हे स्वामीजींचे निष्ठावान अनुयायी होते. त्यांनी दिलेल्या लढ्यामुळे 3 जुलै 1946 रोजी हैदराबाद स्टेट काँग्रेसवरील बंदी उठवण्यात आली. 1947च्या जुलैमध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसने हैदराबाद संस्थान भारतात विलीन करावे असा ठराव केला. मात्र निजामाने त्यास विरोध केला. तो हैदराबाद संस्थान पाकिस्तानात विलीन करण्याच्या हालचाली करू लागला. अशातच निजामाचा सहकारी कासिम रझवी याने संस्थानातील प्रजेची भारतात विलीन होण्याची मागणी फेटाळून लावण्यासाठी रझाकार नावाची संघटना स्थापन केली. कासिम रझवी व त्याच्या साथीदारांनी हिंदूंवरच नव्हे तर लोकशाहीवादी चळवळीला पाठिंबा देणाऱ्या मुस्लिमांवरही जुलूम जबरदस्ती केली. त्यामुळे सर्व ठिकाणच्या लोकांच्या मनात असंतोष निर्माण झाला. सर्वत्र लोकमत भडकू लागले. निजामाशी चर्चा करून काही तोडगा निघतो का
यासाठी भारत सरकारने निजामाशी सामोपचाराने बोलणी करण्याचे प्रयत्न केले, परंतु निजाम त्यास दाद देत नव्हता. अखेरीस भारत सरकारने दिनांक 13 सप्टेंबर 1948 रोजी पहाटे 4 वाजता निजामाविरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली. ही योजना ऑपरेशन पोलो या सांकेतिक नावाने ओळखली जाते. पोलिसांच्या या कारवाईमुळे निजामाच्या सैन्याची दाणादाण उडाली. शेवटी 17 सप्टेंबर 1948 रोजी सायंकाळी निजामाने आपली शरणागती घोषित केली. हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले. संस्थानातील प्रजेने निजामाविरुद्ध दिली तर आपण पाहतो की साधारणतः हैदराबाद संस्थान की किती बाकीचे संस्थानं जे आहेत ते लवकरात लवकर यामध्ये जे आहे ते सामील झाली. मात्र हैदराबाद जे संस्थान आहे की ज्यामध्ये जो निजाम होता तो पाकिस्तानमध्ये आपलं जे संस्थान आहे तर ते विलीन करण्यासाठी जो आहे तो त्यावर ठाम होता. मग जनतेमध्ये असंतोष मोठ्या प्रमाणात वाढू लागला आणि म्हणून केंद्र सरकारने मध्यस्थी करून त्यामध्ये पोलीस कारवाई यामध्ये करण्यात आली मोठ्या प्रमाणात. आणि मग निजामाचं सैन्य जे आहे ते सायरा वैरा किंवा भारत सरकार पुढे जे आहे ते एक प्रकारचं नमतं त्याला घ्यावं लागलं आणि शरणागती पत्करावी लागली. आणि हे हैदराबाद संस्थान जे आहे तर ते काय झालं भारतामध्ये जे आहे ते सामील झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. ते ऑपरेशन पोलो म्हणजे निजामाविरुद्ध जे ऑपरेशन करण्यात आलं त्याला काय म्हटलं आता ऑपरेशन पोलो. तर हे लक्षात ठेवायचे थोडक्यात. विलीनीकरणातील 3 मोठे अपवाद. मग सरदार पटेलांच्या आव्हानाला चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी हे जे 3 संस्थानं आहेत तर सुरुवातीला भारतात विलीन होण्यास यांनी 3 नकार जे आहे ते तिघांनी दिला होता. जुनागड, हैदराबाद आणि तिसरा आहे काश्मीर. जुनागडचे विलिनीकरण हे जे झालेले ते थोडक्यात आपण त्याची जी रचना आहे किंवा सनावळे आहेत ते थोडक्यात तुम्ही घ्यायच्या आहेत. नोटबुक मध्ये लिहिल्या तरी चालते किंवा काय. स्थान सौराष्ट्रातील एक महत्वाचं संस्थान. संघर्ष प्रजेला भारतात सामील व्हायचे होते मात्र नवाबाचा पाकिस्तानात सामील होण्यास विचार होता. जनतेचा विजय. प्रजेने नवाबाच्या निर्णयाला कडाडून विरोध केला. प्रजेच्या दबावामुळे निजाम जो नवाब आहे तो पाकिस्तानात पळून गेला आणि परिणामी 1948 मध्ये जुनागड अधिकृतपणे भारतात विलीन जे आहे ते झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. हैदराबाद मुक्ती संग्राम. हैदराबाद स्टेट जे हैदराबाद संस्थान आपण म्हणतो. बरेच जण तुम्ही जर त्या मराठवाड्यातले जर असतील तर आता आजही पाहतो आपण की निजामाचं संस्थान म्हटलं जायचं. तर भारतातील सर्वात मोठं जे संस्थान आहेत की ज्यामध्ये मराठी आहे, तेलुगू आहे, म्हणजे महाराष्ट्रातला काही भाग, आंध्र प्रदेशचा काही भाग, अशा प्रकारचे जे आहे तर तिन्ही राज्यांचा मिळून जो आहे तो एक प्रकारचा त्यावेळेस जो आहे तो हैदराबाद संस्थान होतं. मग त्यामध्ये कन्नड, तेलुगू आणि मराठी भाषिक ही भाषावार प्रांत रचना होती. कर्नाटक मधला काही भाग, आंध्र प्रदेश, तेलंगणा मधला काही भाग आणि महाराष्ट्रातला काही भाग. येथे निजामाची एक तंत्री राजवट होती. नागरी व राजकीय हक्कांचा अभाव होता. परंतु प्रजेचा लढा. मग या 3 परिषद मराठी भाषावार प्रांत जशी आहेत तर तशी महाराष्ट्र परिषद, आंध्र परिषद, कर्नाटक परिषद अशा जे आहेत ते स्थापन झालेले आहेत. आणि मग 1938 मध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची एक प्रकारची स्थापना जी आहे ते त्यामध्ये केली आणि त्यावर निजामाने जी आहे ती बंदी घालण्यात आलेली आपल्याला त्या काळात पाहायला मिळते. पुढे ऑपरेशन पोलो आपण पाहतो की जुलै 1947 रोजी रिझोल्युशन जे ऑपरेशन पोलो आणि मुक्ती रजाकार जी संघटना असेल ऑपरेशन पोलो असेल. मग निजामाचा नकार कशामुळे होतो. जुलै 1947 मध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसने भारतात विलीन होण्याचा प्रस्ताव हा ठेवला पण निजामाने काय केलं विरोध केला की तो म्हणला की आपण पाकिस्तानमध्ये जो आहे तो काय करूया सामील होऊया. आणि म्हणून जो कासिम रजवी आहे तर यांनी एक संघटना स्थापन केली रजाकार नावाची संघटना. आणि निजामाचा सहकारी कासिम रजवी यांनी प्रजेची मागणी दडपण्यासाठी म्हणजे त्या लोकांना दडपण्यासाठी त्यांची मागणी दडपण्यासाठी रजाकार नावाची संघटना स्थापन केली. आणि मग त्यांनी हिंदू आणि तसेच मुस्लिम वादी जे आहेत ते लोकशाहीवादी जे मुस्लिम लोक होते त्यांना अन्याय आणि अत्याचार जे आहे ते मोठ्या प्रमाणात केले. आणि मग नाईलाजास्तव भारत सरकारने या ठिकाणी जे आहे ते एक पोलीस कार्यवाही जी आहे ती सामोपचाराने प्रयत्न करण्याचा खूप प्रयत्न केला परंतु अयशस्वी ठरल्याने 13 सप्टेंबर 1948 रोजी ऑपरेशन पोलो नावाची जी आहे ती एक कारवाई जी आहे ती करण्यात आली. आणि मग
17 सप्टेंबर 1948 रोजी निजाम हा जो आहे तो शरण आला आणि आर्य समाजाचे विशेष योगदान यामध्ये जे आहे तर निजामाला जे आहे तर आपला हार पत्करावा लागले आणि तो सरेंडर झाला आणि अशा प्रकारे हैदराबाद मुक्ती संग्राम दिन आपण पाहतो साधारणतः साजरा पण केला जातो मराठवाड्यामध्ये. तर 17 सप्टेंबर 1947 रोजी निजाम जो आहे तो हा शरण आलेला आपल्याला पाहायला मिळतो. हैदराबाद मुक्ती संग्राम पण दिवस जो आहे तो छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात जो आहे तो तिकडे आजही हा साजरा केला जातो. कारण महाराष्ट्रातील बऱ्याच लोकांनी जो आहे तो एक प्रकारचा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. आजही तुम्हाला याविषयीची माहिती पण असेल. पुढे पाहूया मग मराठवाड्याचे अभूतपूर्व योगदान. मग यामध्ये मराठवाड्यात कोणकोणत्या नेत्यांनी यामध्ये सामील झाले होते हे पण तुम्हाला जे आहे ते याची माहिती असायला हवी. प्रमुख नेते स्वामी रामानंद तीर्थ आहे, नारायण रेड्डी आहे, पी.व्ही. नरसिंहराव आहे, गोविंदभाई श्राफ, बाबासाहेब परांजपे, अनंत भालेराव, आशाताई वाघमारे हे मराठवाड्यातले जे आहे ते प्रमुख नेते होते हा लढा हे करण्यासाठी. त्यामध्ये मग वंदे मातरम चळवळ सुद्धा होती. यामध्ये विद्यार्थी या मुक्ती लढ्यामध्ये जे आहे ते सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर हुतात्मे वेद प्रकाश, श्यामलाल, गोविंद पानसरे, त्यानंतर बहिर्जी शिंदे, श्रीधर वर्तक, जनार्दन मामा, शोएब उल्ला खान यांनी हौतात्म्य जे आहे ते पत्करलेले आहे. जसे की भारत स्वतंत्र लढ्यामध्ये आपण पाहतो की भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, डॉक्टर आझाद सिंग, चंद्रशेखर आझाद हे यांचं जसं हौतात्म्य त्यांनी पत्करलं होतं की तसंच मराठवाडा मुक्ती लढ्यामध्ये जे आहे ते हे इत्यादी सहकार्याने जे आहेत त्यांना हौतात्म्य त्यांना पत्करावं लागलं होतं. आणि मग 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. आज पाहतो आपण 17 सप्टेंबर जो आहे तो मराठवाडा मुक्ती दिन हा दिवस आजही महाराष्ट्रातले मोठ्या प्रमाणातले जे लोक आहेत यामध्ये सहभागी झालेले होते. आता पुढचा पाहणार आहोत तो काश्मीरची समस्या. आता काश्मीर एक संस्थान होतं त्यावेळेस आणि मग त्याचं संरक्षण स्थिती काश्मीरचे राजा हरिसिंग यांनी सुरुवातीला स्वतंत्र राहण्याचं ठरवलं. आपण पाहतो की 1977 जे कलम आहेत की काश्मीर सुरुवातीपासून एक संस्थान जे होतं आजही होतं की गेल्या 5-6 नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यानंतर ते कलम जे आहे ते हटवण्यात आलेलं होतं. आपण पाहतो की त्यावर किती मोठ्या प्रमाणात जे आहे तर तिथे बरेच दिवस जो आहे तो एक प्रकारचा लॉकडाऊन किंवा कर्फ्यू आणीबाणीची परिस्थिती होती. पाकिस्तानी घुसखोरी. मग ऑक्टोबर 1947 मध्ये पाकिस्तानच्या चिथावणीने सशस्त्र घुसखोरांनी काश्मीरवर हल्ला केला. विलिनीकरण राजा हरिसिंग यांनी त्वरित भारतात सामील होण्याच्या करारावर स्वाक्षरी केली. हे ऑपरेशन झाल्यानंतर आणि मग लष्करी कारवाई. भारतीय लष्कराने काश्मीरचे रक्षण केले आणि घुसखोरांच्या हातातून मोठा भाग परत मिळवला. त्याला ऑपरेशन जे आपण पाहतो की साधारणतः ही कारवाई जी आहे ती भारतीय लष्कराने केलेली आपल्याला पाहायला मिळते. पुढे फ्रेंच वसाहतींची शांतता पूर्ण विलिनीकरण. भारत स्वतंत्र झाल्यानंतर चंद्रनगर, पुदुचेरी, कराईकल, माहे, यानम या प्रदेशांवर फ्रान्सचे आधिपत्य होते. येथील भारतीय रहिवासी भारतात सामील होण्यास उत्सुक होते. सार्वमत. मग फ्रान्सने 1949 साली चंद्रनगरमध्ये सार्वमत घेतले आणि जनतेने भारताच्या बाजूने कौल दिला आणि त्यानंतर फ्रान्सने भारताचे इतर प्रदेशही शांततापूर्व मार्गाने भारताच्या हाती सोपवलेले आहेत. म्हणजे काश्मीर प्रश्न असेल किंवा इकडला खालचा जो पुदुचेरी, कराईकल, चंद्रनगरचा भाग जो असेल हा सुद्धा भारतामध्ये जो आहे तो सामील जो आहे तो झालेला आपल्याला पाहायला मिळतो. यावर आपल्याला एक मिळेल. पुढचा पण एक आहे टॉपिक. आवाज येतोय माझा? स्क्रीन दिसते का सर्वांना? येस सर. प्रीती? येस सर. पुढचा यावर येस सर. हैदराबाद मुक्ती संग्रामातील मराठवाड्याचे योगदान. हैदराबाद मुक्ती संग्रामात महाराष्ट्रातील मराठवाडा विभागाचे मोठे योगदान आहे. या लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ, बाबासाहेब परांजपे, गोविंदभाई श्रॉफ,
अनंत भालेराव, आशाताई वाघमारे इत्यादींनी मोलाचे योगदान दिले. 14 नोव्हेंबर 1938 रोजी विद्यार्थ्यांनी उस्मानिया विद्यापीठातील वसतिगृहामध्ये वंदे मातरम म्हणण्यास प्रारंभ केला. वंदे मातरम चळवळीद्वारे विद्यार्थी हैदराबाद मुक्ती लढ्यात सहभागी झाले. तसेच हैदराबाद मुक्ती संग्रामात वेदप्रकाश, श्यामलाल, गोविंद पानसरे, बहिर्जी शिंदे, श्रीधर वर्तक, जनार्दन मामा, शोएबुल्ला खान इत्यादींनी हौतात्म्य पत्करले. त्यांचे बलिदान सर्व भारतीयांना प्रेरणादायी ठरले आहे. हैदराबादच्या मुक्ती लढ्यात मराठवाड्यातील नेत्यांचा व जनतेचा सिंहाचा वाटा होता. 17 सप्टेंबर हा हैदराबाद मुक्ती संग्रामाचा दिवस मराठवाड्याचा मुक्ती दिन आणि भारतीय संघराज्यात सामील होण्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो. स्वतंत्र भारतात मराठवाड्याचा समावेश 15 ऑगस्ट 1947 मध्ये झालेला नव्हता. हा प्रदेश 1948 मध्ये स्वतंत्र भारतात विलीन करण्यात आला. काश्मीरची समस्या. काश्मीरचा राजा हरिसिंग याने आपले संस्थान स्वतंत्र ठेवण्याचा निर्णय घेतला. काश्मीर म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणून ओळखला जातो, म्हणून हा प्रदेश आपल्या देशात असावा असे पाकिस्तानला वाटत होते. यासाठी पाकिस्तान राजा हरिसिंगावर विलिनीकरणासाठी दबाव आणत होते. 22 ऑक्टोबर 1947 या दिवशी पाकिस्तानच्या चिथावणीने सशस्त्र पाकिस्तानी सैन्य टोळ्यांच्या रूपात काश्मीरात घुसले. त्यांनी काश्मीरवर हल्ला केला. या परिस्थितीत हरिसिंगाने भारत सरकारकडे मदत मागितली व 26 ऑक्टोबर 1947 रोजी भारतात सामील होण्याच्या करारावर हरिसिंगाने सह्या केल्या. अशा प्रकारे काश्मीर भारतात विलीन झाल्यानंतर भारतीय लष्कर काश्मीरच्या रक्षणासाठी पाठवले गेले. 27 ऑक्टोबर 1947 रोजी भारतीय सेनेने पराक्रम गाजवून निम्म्याहून अधिक काश्मीर मुक्त केला. काही भाग मात्र पाकिस्तानच्या ताब्यात राहिला. दरम्यानच्या काळात 1948 मध्ये पंडित नेहरूंनी काश्मीर प्रश्न युनोकडे नेला. 1 जानेवारी 1949 रोजी युद्धबंदी घोषित केली. पाकने घुसखोरी केलेला काश्मीरचा उर्वरित भाग पाकव्याप्त काश्मीर म्हणून ओळखला जातो. तर तुम्हाला व्हिज्युअलद्वारे थोडंसं बरीच माहिती यामध्ये तुम्हाला समजली असेल, जी पुस्तकातली फक्त आपल्याला समजते, पण यात व्हिज्युअलद्वारे तुम्हाला साधारणतः फोटोज व्हिज्युअलद्वारे जो आहे तो पाक व्याप्त काश्मीर कशा प्रकारे जो आहे तो मॅप साधारणतः तुम्हाला पाहायला मिळतो. आणि मग पुढे फ्रेंच वसाहतीचे शांततापूर्ण विलिनीकरण असेल, यावर पण आधारित एक आहे. पोर्तुगीज विरोध गोवा मुक्ती लढ्याची सुरुवात. मग पोर्तुगालने आपल्या ताब्यातील भारताच्या स्वाधीन करण्यास जो आहे तो गोवा सुद्धा गोव्यामध्ये पोर्तुगीज होते त्यावेळेस. आणि मग हा प्रदेश जो आहे तो भारताच्या स्वाधीन करण्यास त्यांनी स्पष्ट एक प्रकारचा नकार दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. डॉक्टर टी.बी. कुन्ना. तर माझा व्हिडिओ व्यवस्थित दिसणार नाही कारण लाईट गेल्यामुळे जो आहे तो व्यवस्थित, त्यामुळे मी व्हिडिओ ऑफच ठेवतोय. व्यवस्थित दिसणार नाही कारण लाईट गेली. हा पुढे डॉक्टर टी.बी. कुन्ना गोवा मुक्ती लढ्यात आघाडीवर त्यांनी गोवा काँग्रेस समितीची स्थापना जी आहे ते डॉक्टर टी.बी. कुन्ना यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली, तर गोवा काँग्रेस समितीची स्थापना. मुंबईतून गोवा युथ लीग 1945 मध्ये जी आहे ती स्थापन केलेली आहे. तर 1946 मध्ये भाषणबंदी मोडून काढल्याने त्यांचा 8 वर्षांचा कारावास जो आहे तो त्यांना झालेला आहे. मग पुढे डॉक्टर राम मनोहर लोहिया असेल. इसवी सन 1946 मध्ये गोव्यात मडगाव येथे सत्याग्रहाचा लढा जो आहे तो मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे आणि त्यांनी बंदी हुकूम सुद्धा हा जो आहे तो मोडलेला आहे. डॉक्टर टी.बी. कुन्ना असतील किंवा डॉक्टर राम मनोहर लोहिया असतील, तर यांनी गोवा मुक्ती लढ्यामध्ये जे आहे तर महत्त्वपूर्ण त्यांचं योगदान जे आहे ते राहिलेलं आहे. आणि गोव्याला भारतामध्ये सामील करण्यासाठी जे आहेत तर या दोन नेत्यांची जी आहेत तर दोन नेत्यांची जी आहे तर त्यांचं योगदान जे आहे तर मोठं आपल्याला पाहायला मिळतं. मग अशा प्रकारे त्यामध्येच गुजरातमधील दादर नगर हवेली पोर्तुगीजीतील वसाहत मुक्ती करण्यासाठी आझाद गोमंतक दलाची स्थापना, अशा विविध संघटनांची स्थापना करून
एक प्रकारचा जो आहे तो लढा जो आहे तो स्थापन केलेला आपल्याला पाहायला मिळतो. मग दादरा आणि नगर हवेलीचा सशस्त्र लढा हे केंद्रशासित प्रदेश आहे. आपण पाहतो साधारणतः की दादरा नगर हवेली, दीव दमण, गुजरात जवळील दादरा आणि नगर हवेली मुक्त करण्यासाठी आझाद गोमंतक दल तुम्हाला साधारणतः सिक्वेन्स किंवा क्रमवार किंवा आपण पाहतो की साधारणतः क्रम लावा तर साधारणतः गुजरात दादरा नगर हवेली, मग तिथे पुढे येईन आझाद गोमंतक दल. तर याची सिक्वेन्स साधारणतः तुम्हाला लावता आला पाहिजे की दादरा नगर हवेली मुक्त करण्यासाठी कोणता दल उभारण्यात आला. गोवा मुक्ती लढा जो आहे तो मग त्यांच्या पुढे कोणाची नावं येतील तर हे तुमच्या लक्षात राहायला हवं. 2 ऑगस्ट 1954 या दलाच्या पोर्तुगीजांनी सशस्त्र हल्ला करून हा पोर्तुगीज जो आहे तो सत्तेपासून मुक्त केलेला आपल्याला पाहायला मिळतो. यामध्ये प्रमुख नेते कोणकोणते आहेत तर यामध्ये धाडशी हल्ल्यात विश्वनाथ लवंदे, राजाभाऊ वाकणकर, सुधीर फडके, नानासाहेब काजरेकर इत्यादींनी हा जो आहे तो यामध्ये सहभाग घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर अशा संस्थानिकांचं जे आहे तर विविध प्रकारची जी संस्थानं जी आहेत तर भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपण पाहतो की हे विविध प्रकारचे जे आहेत तर लढे यामध्ये पाहायला मिळतात. याच्या पुढचा एक हाच व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल यावर आधारित. फ्रेंच वसाहतींचे विलिनीकरण. भारत स्वतंत्र झाल्यानंतरही भारतात फ्रेंचांची सत्ता चंद्रनगर, पुदुच्चेरी, कारिकल, माहे व याणाम या प्रदेशांवर होती. तेथील रहिवासी भारतात सामील होण्यास उत्सुक होते. नकाशाद्वारे साधारणतः भारताचे तुम्हाला घटक लक्षात येईल. असल्यामुळे ते भारताच्या स्वाधीन करावेत अशी मागणी भारत सरकारने केली. फ्रान्सने 1949 साली चंद्रनगरमधील जनतेचे सार्वमत घेतले. त्यात तेथील जनतेने आम्हाला भारतात सामील व्हायचे आहे असे सांगून भारताच्या बाजूने कौल दिला आणि अशा प्रकारे चंद्रनगर भारताच्या स्वाधीन करण्यात आले. त्यानंतर फ्रान्सने भारताचे इतरही प्रदेश भारत सरकारच्या हाती सोपविले. अशा प्रकारे भारतातील फ्रेंच सत्तेचा शेवट झाला. गोवा मुक्ती लढा. इंग्रज, फ्रेंच, निजाम यांनी भारतातील आपल्या सत्ता सोडल्या असल्या तरी पोर्तुगालने मात्र आपल्या ताब्यातील भारतीय प्रदेश भारताच्या स्वाधीन करण्यास नकार दिला. तो प्रदेश मिळवण्यासाठी भारतीयांना लढा द्यावा लागला. या लढ्यात डॉक्टर टी.बी. कुन्हा हे आघाडीवर होते. त्यांनी पोर्तुगीज सरकार विरुद्ध जनतेत जागृती घडवून आणण्याचे कार्य केले. त्यांनी पोर्तुगीजांच्या विरुद्ध लढा उभारण्याच्या उद्देशाने 1928 मध्ये गोवा काँग्रेस समिती स्थापन केली. पुढे 1945 मध्ये डॉक्टर कुन्हा यांनी गोवा युवा लीग ही संस्था मुंबईत स्थापन केली. 1946 मध्ये डॉक्टर कुन्हा यांनी गोव्यात भाषणबंदीचा हुकूम मोडल्याबद्दल त्यांना 8 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. इसवी सन 1946 मध्येच डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी गोवा मुक्तीसाठी सत्याग्रहाचा लढा सुरू केला. त्यांनी बंदी हुकूम मोडून गोव्यात मडगाव येथे भाषण केले. त्याबद्दल त्यांना पोर्तुगीज सरकारने गोव्यातून हद्दपार केले. त्यामुळे गोवा हद्दीत त्यांना प्रवेश करता येणार नव्हता. गुजरातमधील दादरा आणि नगर हवेली येथेही पोर्तुगीजांच्या वसाहती होत्या. त्या वसाहती पोर्तुगीज सत्तेपासून मुक्त करण्यासाठी आझाद गोमंतक दलाची उभारणी केली गेली. 2 ऑगस्ट 1954 रोजी या दलाच्या तरुणांनी सशस्त्र हल्ला करून दादरा आणि नगर हवेलीचा प्रदेश पोर्तुगीज सत्तेपासून मुक्त केला. या हल्ल्यात विश्वनाथ लवंदे, राजाभाऊ वाकणकर, सुधीर फडके, नानासाहेब काजरेकर, वामन सरदेसाई, केशव तळवलीकर इत्यादींनी भाग घेतला होता. 1954 मध्ये गोवा मुक्ती समिती स्थापन करण्यात आली. या समितीने महाराष्ट्रातून सत्याग्रहींच्या अनेक तुकड्या गोव्यात पाठवल्या. ना ग गोरे, सेनापती बापट, पीटर अल्वारिस, महादेव शास्त्री जोशी व त्यांच्या पत्नी सौ सुधाताई जोशी इत्यादींनी गोव्यात सत्याग्रह केला. 1955 मधील गोवा मुक्ती सत्याग्रहात अनेकांनी हौतात्म्य पत्करले. सत्याग्रहींवर पोर्तुगीज सत्तेने अमर्याद जुलूम व अत्याचार केले.
यामुळे भारतातील लोकांची मते पोर्तुगीज सत्तेविरुद्ध जास्तच प्रक्षुब्ध झाली. गोव्यातील स्वातंत्र्य लढ्याने उग्र स्वरूप धारण केले. परिस्थिती जास्तच गंभीर बनू लागली. भारत सरकार पोर्तुगीज सरकारशी चर्चा विचारविनिमय करून तोडगा काढण्यासाठी सामोपचाराने वाटाघाटी करत होते. मात्र त्याला पोर्तुगीज सरकार दाद देत नव्हते. शेवटी भारत सरकारने नाईलाजाने लष्करी बलाचा वापर करण्याचा निर्णय घेतला. डिसेंबर 1961 मध्ये सरकारने गोव्यात भारतीय लष्कर घुसविले. काही दिवसांच्या युद्धानंतर पोर्तुगीज लष्कराने शरणागती पत्करली. 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा पोर्तुगीजांच्या वर्चस्वातून पूर्णपणे मुक्त झाला. त्याचे भारतात विलिनीकरण करण्यात आले. अशा प्रकारे भारताच्या भूमीवरून साम्राज्यवादाचे पूर्णपणे उच्चाटन झाले. तर गोवा मुक्ती लढा म्हटलं तर मग गोव्याचं जे आहेत तर भारतामध्ये विलिनीकरण या कशा पद्धतीने जे आहे ते फ्रेंच राजवट जे आहे ते संपुष्टात आली आणि गोवा जे राज्य आहे ते मुक्त झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. पुढे गोवा मुक्ती समिती आणि सत्याग्रह आपण हा पाहिलेला आहे. ते 1954 मध्ये गोवा मुक्ती समिती स्थापन झाली. त्यामध्ये कोणकोणते महाराष्ट्रातील सत्याग्रहांचा यामध्ये समावेश होतो तर नागगोरे, सेनापती बापट, पीटर अल्वारिस, महादेव शास्त्री जोशी, सुधाताई जोशी, मोहन रानडे. त्यानंतर पोर्तुगीज सत्तेने शांततापूर्व सत्याग्रहींवर अमर्याद जुलूम आणि अत्याचार केले आणि ज्यामुळे भारतात जनमत जे आहे ते अधिकच प्रक्षुब्ध झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग भारत सरकारने जे आहे ते कारवाई करून गोव्यात जो आहे तो भारतामध्ये सामील करून घेतलेला आपल्याला पाहायला. तुम्हाला जर वर्ष लिहून घ्यायचं असेल किंवा हे आहे तर ते थोडक्यात तुम्हाला क्रमवार किंवा कोणत्या महत्त्वाच्या ज्या घटना आहेत तर त्या लिहिणं खूप महत्त्वाचं आहे. लष्करी कारवाई आणि गोव्याची मुक्ती. गोवा मुक्ती लढ्याने उग्र स्वरूप धारण केले आणि भारत सरकारने सामोपचाराने प्रयत्न मोठ्या प्रमाणात केले, परंतु पोर्तुगीज सरकार यापुढे जुमानले नाहीत आणि अंतिम निर्णय नाईलाजाने भारत सरकारने लष्करी बळाचा वापर करण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आला आणि डिसेंबर 1961 मध्ये भारतीय सैन्याने गोव्यात प्रवेश केला आणि अल्पावधीतच पोर्तुगीज लष्कराने शरणागती पत्करली आणि 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा पोर्तुगीजांच्या वर्चस्वातून कायमचा मुक्त झालेला आपल्याला पाहायला मिळतो. गोवा मुक्ती संग्राम आपण एक प्रकारचा गोव्याची जी मुक्ती आहे तर 19 डिसेंबर 1961 मध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते. गोवा मुक्ती लढा खऱ्या अर्थाने परिपूर्ती आणि मग म्हणून हे सगळे जी प्रजामंडळ आहेत, हैदराबाद संस्थान, जुनागड संस्थान, दादरा नगर हवेली असेल, गोवा असेल, त्यानंतर खाली ही जी सगळी संस्थानं आहेत तर ही जेव्हा प्रजामंडळ भारतामध्ये जे आहेत भारताच्या भूमीमध्ये जेव्हा सामील होऊन गेली तर 19 डिसेंबर 1961 रोजी गोव्याच्या मुक्तीसह भारताच्या भूमीवर साम्राज्यवादाचे परिपूर्ण उच्चाटन हे आपल्याला झालेले पाहायला मिळते. आणि मग प्रजामंडळाचा लढा, नेत्यांची मुत्सद्दीगिरी आणि नागरिकांचे बलिदान आणि लष्कराचे शौर्य यामुळे अखंड भारताचे स्वप्न जे आहे ते साकार झालेले आपल्याला पाहायला मिळते. भारताच्या या स्वातंत्र्य लढ्याची खऱ्या अर्थाने परिपूर्ती झाली असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाही. तर हे जे आहे तर मग जसे स्वतंत्र लढा झाल्यानंतर ही सगळी संस्थानं होती आणि ही सगळी संस्थानं कशा पद्धतीनं जे आहेत तर याचा एक इतिहास तुम्हाला पाहायला मिळतो. प्रश्नपत्रिकेत साधारणतः परीक्षेला विचारले जातात. गोवा मुक्ती लढा असेल, मराठवाडा मुक्ती संग्राम असेल, हैदराबाद संस्थानाविषयीची माहिती लिहा की कसं भारतामध्ये सामील झालं. तर या सगळ्या घडामोडींचा साधारणतः इतिवृत्तांत तुम्हाला काय केलं पाहिजे, देता आला पाहिजे. तर अशा स्वरूपाचं जे आहे ते एक प्रकारचं मग या पाठाचं नाव काय दिलं की स्वातंत्र्य पूर्ती. तो लढा जो आहे तो एक प्रकारची पूर्ती का एक अखंड भारत राष्ट्र कशा पद्धतीने जे आहे ते पुढं आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि एक स्वप्नपूर्ती झालेली पाहायला मिळते. पुढे आपण साधारणतः नाही शेवटचा आहे ना फ्रेंच राज्यक्रांती चा जे पाहिलेला आहे शेवटचा जो फ्रेंच राज्यक्रांतीचा राहिलाय ना आपला 13वा वेट आहे. सर स्क्रीन दिसत नाहीये. हा मी दाखवतो.
फ्रेंच वसाहतींचे विलिनीकरण. भारत स्वतंत्र झाल्यानंतरही भारतात फ्रेंचांची का सत्ता झालाय चंद्रनगर, हा झालाय का आपला पुडुच्चेरी, कारिकल, बहुतेक? सर हे आत्ताच बघितलं. ओके, हा म्हणजे हा शेवटचाच टॉपिक असावा बहुतेक. यानंतर भाग 4. एकच मिनिट, आपल्याला भाग 5 बघायचंय ना. भाग 5 यामध्ये आहे का? जुनागड 3, 4च आहेत बहुतेक. तर शेवटचं जे आहे ते हेच होतं. हा, थोडं आपण 5 मिनिटं थोडा लवकर हे करणार, कारण आपलं क्लास पण एंड होते लवकर, कारण लाईट नसल्यामुळे बंद होईल, चार्जिंग एवढं नाहीये. तर थोडक्यात यातले यावरचे प्रश्न घेऊया आणि मग आपण थोडं 2-3 मिनिट जे आहे ते अगोदर संपणार आहे. तर मग या स्वातंत्र्य पूर्वीची स्वातंत्र्य परिपूर्ती आपण म्हणतो, की स्वातंत्र्य लढ्याची परिपूर्ती काय आहे? की भारत स्वतंत्र झाल्यानंतर ही जी संस्थानं आहेत, ती सर्व एक प्रकारे जे आहेत तर भारतामध्ये साम्राज्यवादामध्ये, भारताच्या भूमीमध्ये साम्राज्यवादाचं परिपूर्ण उच्चाटन एक प्रकारचं झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि ही सगळी संस्थानं जी आहेत ते भारत सरकारमध्ये, भारतामध्ये सामील झाली आणि एक अखंड भारत राष्ट्र जे आहे ते एक प्रकारचं नावलौकिक पुढे जे आहे ते नावाला आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून स्वातंत्र्य लढा, कारण हे जे सोपं नव्हतं की सगळ्या गोष्टी, मग हैदराबाद तुम्ही निजामापासून तर त्या इकडे गोवा फ्रेंचांपर्यंत पाहतो, की सगळ्यांना जो आहे ते एक प्रकारचा लढा जो आहे तो तिथल्या स्थानिक विविध प्रकारच्या ज्या संघटना आहे, की ज्यांना पण वाटतं की भारतामध्ये सामील व्हावं, तर अशा यांनी हौतात्म्य पत्करून सुद्धा मग विविध प्रकारचे स्वातंत्र्य सेनानी यांनी जे आहे तो हा लढा दिलेला आहे. आणि एक प्रकारे ही जी संस्थान आहे भारतामध्ये सामील झालेली आपल्याला पाहायला मिळतं. आणि हीच खऱ्या प्रकारची एक परिपूर्ती आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही. अशा प्रकारचं जे आहे ते एक स्वातंत्र्य लढ्याची परिपूर्ती हा पाठ आपण जो आहे तो आज अभ्यासलेला आहे. आता यावर काही प्रश्न असतील तर घेऊया, नाहीतर मग आपण थांबता येईल. मग आपलं पाठ समजलाय सर्वांना तुम्ही? कारण हा शाळेमध्ये पण तुमचा झालेला आहे पाठ, पण बऱ्याच जणांचा झाला असेल, बऱ्याच जणांचा नसेल. समजलाय पाठ सर्वांना? या पाठाची तुम्ही सर्वांनी जे आहे तर स्वाध्याय पण सोडवायचा आहे. येस सर. सर हा, काही प्रश्न आहेत यामध्ये? नो सर. नो सर. याचा स्वाध्याय सर्वांनी जो आहे तो सोडवायचा आहे. आणि आपला शेवटचा एक मला वाटते महाराष्ट्राचं महाराष्ट्र ची निर्मिती वर एक शेवटचा धडा असेल नाही का, तो आपण पुढच्या तासाला घेऊ. आणि नागरिक शास्त्राचा एक पाठ जो आहे तो आपण त्याच्या पुढच्या आठवड्यात जो आहे तो घेणार आहोत. तर याचे जे प्रश्न उत्तर आहे, विधाने पूर्ण करा, त्यानंतर सकारण स्पष्ट करा आणि थोडक्यात उत्तरे द्या, हा वहीमध्ये तुम्हाला जो आहे तो सोडवायचा आहे. समजले सर्वांना? हैदराबाद Yes, मुक्ती sir. संग्रामातील स्वामी रामानंद तीर्थ यांचे योगदान, संस्थानांच्या विलिनीकरणात सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान खूप महत्वाचे आहे. टिपा द्यायला पण बरेच प्रश्न साधारणतः तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर व्यवस्थित आज हा पुस्तकातून व्यवस्थित पाठ वाचा, त्यातले महत्वाचे जे मुद्दे आहेत तर ते व्यवस्थित लक्षपूर्वक जे आहे ते वहीमध्ये व्यवस्थित हे करा, की जेणेकरून तुम्हाला परीक्षेला जे आहेत तर त्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने होईल. काही अजून प्रश्न आहे? श्रुती, सई, प्रणाली, अनुष्का, समजलाय पाठ व्यवस्थित? प्रीती? हो सर, येस समजलं. सर. बर, हो, थांबूया आज समजलं. आपण इथे, कारण लाईट नसल्यामुळे जो आहे तो आपल्याला थोडासा लवकर जो आहे तो क्लास संपवावा लागतोय. तर थांबूया आपण इथेच. हा, पुढच्या तासाला जो आहे तो आपण जर राहिलेले असतील काही प्रश्न, किंवा तुम्ही वाचन केल्यानंतर तुम्हाला जर वाटलं की सर आम्हाला यातले प्रश्न आहेत, तर तुम्ही जे आहे ते तेव्हा विचारू शकता.